हाय हॅलो फ्रेंड्स, मी पूनम संकपाळ स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे भोगीचा. तर आज भोगीचा दिवस आहे. तर भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उशिरा का होईना पण माझ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचणं मला असं वाटतं जरुरी आहे, कारण तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात म्हटल्यानंतर उशिरा का होईना पण तुम्हाला जे काही माझ्याबद्दल घडत आहे, माझ्याबरोबर काही म्हणजे होत आहे, तर ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करणं हे माझं काम आहे. त्यामुळे तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलेलंच आहे की तब्येत ठीक नव्हती, थायरॉईडला सूजन वगैरे आलेली आहे आणि आणखीन थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मग मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी लेट झालेला आहे. पण शुभेच्छा ह्या मनापासून दिल्यानंतर त्या केव्हाही दिल्या तरी चालतात असं मला तरी वाटतं. म्हणून मग माझ्याकडून आत्ता तुमच्यासाठी भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मला तरी असं वाटतं माझी भोगी तर चांगली गेली, पण तुमची भोगी ही खूप छान प्रकारे गेली असेल, चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केलं असेल अशी मी नक्की आशा करते आणि ते नक्कीच झालेलं असेल. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर व्हिडिओत आजचा मेनू म्हणजे आज बनवणार होते याचे लाडू, तिळाचे लाडू. तर संक्रांतला जे खाल्ले जातात तिळाचे लाडू ते बनवायचे होते. त्यानंतर मग आपली भोगीची भाजी आणि भात आणि भाकरी बनवायच्या होत्या, तीळ लावलेल्या भाकरी. तर मग सुरुवात केली संध्याकाळी. आज संडे असल्यामुळे सगळ्या गोष्टींची गडबड झालेली आहे, कारण पाणी सकाळी 9 वाजता येते, त्यामुळे मग सगळे लेट उठतात आणि सगळीच गडबड होऊन जाते. तर सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता. तर आमच्याकडे नाश्ता झाल्यानंतर कोणी जेवत नाही, कारण नाश्ता करण्याचीच वेळ अशी असते की ती जेवणाची वेळ होऊन जाते. दुपारी 1 वाजेपर्यंत जर आपण नाश्ता करायला घेतला तर नक्कीच ती जेवणाची वेळ असते. त्यामुळे मग 1 वाजेपर्यंत सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालेला होता. राहिलेले होते बाबा, कारण बाबा जिमला गेलेले होते. तर बाबांसाठी मग नंतर करून दिलेलं होतं त्यांना खाण्यासाठी. तर त्यांचं देखील जेवण झालेलं होतं. तर मग आता फक्त स्वयंपाक करायचा होता हा संध्याकाळचा. तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते, म्हणून मग तिळाचे लाडू करायचे होते. त्याचबरोबर भाकरी भाजी वगैरे सगळं करायचं होतं. त्यामुळे मग मी विचार केला की नको, चला सुरुवात करूया, म्हणजे लवकर होऊन जाईल. आणि जास्त उशीर झाला की मग पुन्हा गडबड होते, कारण आज देवपूजा, परत देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. त्यामुळे मग मी विचार केला नको, चला सगळ्यात अगोदर आपण लाडू करून घेऊया. त्यानंतर कारण ताई घरी होते, त्यामुळे मला माहिती होतं की मी लाडूचं फक्त हे भाजून दिलं की मिक्स करून दिलं की त्या लाडू तिथे बसून आणि बांधतील, मग माझे पुढचे कामं मी करू शकेल इथे किचनचे जे आहेत ते. म्हणून मग मी सुरुवात केली सगळ्यात अगोदर लाडू बनवण्यापासून. तर मस्त असं लाडूमध्ये मी थोडेसे बदाम घातले होते भाजलेले. असेच ते बदाम घरात ठेवून ठेवून आणि हे होत होते, ठेवून असेच पडलेले होते. त्यामुळे मग मी विचार केला की चला यामध्ये वापरून टाकते, कारण नायरासाठी आणलेले बदाम आहेत, पण नायरा ते बदाम खातच नाही आहे. त्यामुळे मग याच्यामध्ये टाकून का होईना मी म्हटलं चला असे तर जातील. म्हणून मग मस्त असे त्यातले थोडेसे बदाम घेतले, ते भाजून घेतले. थोडेसे जास्त नाही भाजले, थोडेसे थोडे वेळ भाजून घेतले, जेणेकरून ते थोडे गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटले की ते बारीक होऊन जातील. म्हणून थोडेसे भाजून घेतले होते. ते भाजून झाले त्यानंतर मग लगेच तीळ देखील भाजून घेतले. तीळ पण मस्त असे चटचट उडेपर्यंत आणि त्यांचा रंग असा बदली होईपर्यंत भाजून घेतले. मस्त असे तीळ भाजून झाले. त्यानंतर मग शेंगदाणे घेतले. तर शेंगदाणे मी जास्त घेतले नव्हते, 1च वाटी घेतली होती, कारण मी ऑलरेडी त्याच्यामध्ये बदाम पण घातलेले होते. त्यामुळे मग जास्त मी काही शेंगदाणे घेतले नाही. तर त्यानंतर मग गूळ घेतला. ते भाजून झालं सगळं मस्त असं खरपूस. त्यानंतर शेंगदाण्याचे सालं जे आहेत ते पूर्णपणे काढून टाकले. तर आज मला सगळ्यात जास्त मोठा प्रश्न पडलेला की मी शेंगदाण्याचे सालं जर काढले तर मग त्यांना ते मी पाकडून कुठे टाकू, कारण इथे 1 BHKमध्ये असल्यामुळे ना बाहेर जाऊन टाकण्याचं हेच होत नाही. आणि ते मग घरात असे पाकडले की ते सगळीकडेच कचरा होऊन जातो बारीक. त्यामुळे मग मी हाताने सोलून एक एक असं शेंगदाणा काढला. त्यामुळे मला थोडासा उशीर झाला ते शेंगदाणे सोलण्यामध्ये, कारण कचऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला ते एक एक असं हे करून आणि काढावं लागलं. शेंगदाणा सोलून आणि कचरा खाली ठेवून आणि त्यातला शेंगदाणा निवडून घेऊन असे काढावे लागले. त्यामुळे थोडासा मला उशीर झाला. तर मस्त असं पाक वगैरे झाला. त्यानंतर मी पण पाण्यामध्ये टाकून चेक केला. तर 2-3 वेळा चेक केला, तेव्हा तो गोळी बनत नव्हती जेलीसारखी. त्यानंतर जेव्हा जेलीसारखी गोळी बनली तेव्हा मी मस्त असं त्यामध्ये हे सगळं घालून घेतलं आणि गॅस बंद करून सगळं टाकून घेतलं.
तर मी जे लाडू बनवते ना, हे लाडू गरम असताना बांधण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. हे लाडू जेव्हा आपण हे मिश्रण थंड होतं तेव्हाच आपण बांधू शकतो. गरम असताना बांधण्याची काहीच गरज नाही. नाहीतर काही लाडवांचं असं असतं की ते गरम असतानाच बांधू शकतो, थंड झाल्यानंतर आपण बांधू शकत नाही. त्यामुळे अशी ट्राय केले तर हे हाताला चटके बसणार नाहीत, म्हणून मी असे बनवायला घेतलेले होते. तर मस्त असं गुळाचा पाक वगैरे करून घेतला. गुळाचा पाक झाल्यानंतर त्यामध्ये मग ते मी बदाम आणि शेंगदाणे जे आहे, अर्धे शेंगदाण्यांचं मी मस्त असं पावडर करून घेतलेलं होतं आणि अर्धे शेंगदाणे मी फक्त अर्धे अर्धे जे आहेत तशाच भागात ठेवलेले होते. म्हणजे ते मध्ये मध्ये लाडूमध्ये आले की छान लागतात खायला. त्यामुळे त्यानंतर मग मस्त ते जे गुळाचा पाक झाला होता, त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि बदामाचा जो कूट केलेला होता, बारीक पावडर केलेली होती ती घालून घेतली. त्यामध्ये वेलची पावडर पण घालून घेतली आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ घातले आणि शेंगदाणे जे अर्धे अर्धे ठेवलेले होते ते घातले आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाले, जेव्हा गॅस बंद करून मिक्स केलं, त्यानंतर मग मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला जर वाटलं की आपलं मिश्रण खूप असं सैलसर आहे, तर आपण थोड्या वेळ आणखीन त्याला गॅस चालू करून 2 ते 3 मिनटं शिजवू शकतो. तर मला तसं वाटलं नव्हतं, पण पुन्हा मग मी विचार केला की नको त्याला करून घेऊया थोडंसं. मिक्स केल्यानंतर थोडंसं जास्त हे नको व्हायला, म्हणून मग मी थोडंसं 2 ते 3 मिनटं मी फक्त शिजवून घेतलं. त्यानंतर मस्त असं ते शिजवून झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवलं आणि भोगीच्या भाजीच्या मसाल्याची हे केली. मसाला भाजून वगैरे घ्यायचा होता, त्यामुळे मग मी विचार केला तोपर्यंत मिश्रण हे थंड होईल आणि माझं भोगीचं जे भाजीचं आहे ते पण होऊन जाईल. कारण लाडू बनवता बनवता उशीर झालेला होता, पुढे देवपूजा वगैरे ही करायची होती. त्यामुळे मग मी तसं करून आणि ते ठेवलं आणि मग भोगीच्या भाजीचा मसाला काढून घेतला. तर खोबरं तीळ भाजून घेतले आणि मस्त असं त्याचं मसाला वाटून घेतला. कांदा पुन्हा खोबरं, तीळ, नंतर मिरची, लसूण, अद्रक वगैरे हे सगळं वाटून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीरही घातली आणि मस्त असं हे पातळ म्हणजे बारीक असं वाटून घेतलं पाणी घालून आणि मस्त अशी रस्सावाली भाजी बनवायची होती. कारण भात आणि भाकरी दोन्ही बरोबर खायला चांगली वाटते. भाताबरोबर मग पुन्हा काय खाणार हा प्रश्न पडला असता, त्यामुळे मग थोडंसं रस्सा केला भाजीला, एकदम कोरडी अशी नाही केली. तर मस्त अशी भाजी बनवून झालेली होती माझी. ते सगळं मिश्रण मग मी फोडणी देऊन आणि त्यामध्ये सगळ्या अशा मिक्स भाज्या घालून आणि भाजी बनवली होती. तर तुमच्याकडे देखील अशाच भोगीच्या भाजी बनवत असाल, मला तरी असं वाटतं बनवत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी जशा प्रकारे बनवली तशीच तुम्ही बनवता की तुम्ही सुक्की भाजी बनवता. तर कारण मी याच्या अगोदर नेहमी सुक्कीच भाजी खात आलेली आहे. म्हणजे मी इकडे आल्यानंतर सुक्की बनवायला लागलो, तिकडे असताना मी पातळ भाजीच खायचे. तर ती भाजीची टेस्ट वेगळी आणि ही भाजीची टेस्ट वेगळी. तर खूप चेंज होतं जेव्हा आपले हे चेंज होतात ना, त्यामुळे खूप चेंज होतात, टेस्टमध्ये खूप चेंज होतं. तर चला असू द्या. त्यानंतर मग भाकरी वगैरे केल्या. तर भाकरी करण्यासाठी इतका उशीर झालेला होता आणि सगळ्यांचं चाललेलं होतं जेवायला दे म्हणून मग भाकरींची थोडी गडबड झाली. पण तरी ठीक झाल्या भाकरी. मला असं वाटलं मी नवीन आज भाकरी करायला लागले का, ते कारण मला माहिती नाही का त्या चिपकत होत्या, कुठे तुटत होते, काहीतरी प्रत्येक भाकरीला होत होतं. पण तरी पण एवढ्या अशा खराब नव्हत्या झाल्या की कोणी नाव ठेवेल, पण थोड्याशा खराब मला असं वाटलं. पहिली भाकर चिपकली म्हटल्यानंतर मग माझा मूड खराब झाला की तवा आत्ताच खराब झाला पहिल्याच भाकरीला, म्हणून थोडंसं मूड खराब झाला. तर मी इथे दिवा लावून घेतलेलं होतं, कारण मी एका ताईचा व्हिडिओ बघितलेला होता. तिने त्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की आजच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी देखील उपाय करायचा आहे. तर तो दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा, त्यामध्ये काळे तिळ टाकून तो दिवा आपल्याला लावायचा होता दक्षिण दिशेला. तर मी म्हटलं चला आपण उपाय करून बघूया, आपले पण पितृ शांत होणं जरुरी असतं. त्यामुळे मग मी दिवा लावून ठेवलेला होता तो दक्षिण दिशेला तोंड करून, आणि मग मी पुन्हा स्वयंपाकाला लागली होती. तर माझं म्हणजे त्या लाडू बनवून झाल्यानंतर लाडूचं मी भाजून ते ताईंकडे दिले, त्यांनी लाडू वळले. तर बघितलेच असाल तुम्ही लाडू कसे झालेले होते, खूप मस्त खूप टेस्टी लाडू झालेले होते. त्यानंतर मग मी घर वगैरे स्वच्छ करून आणि देवाची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग भाजीला फोडणी वगैरे देऊन भाजी आणि मग एका साईडला भाकरी. तर भाजी झालेली आहे माझी देवाची पूजा वगैरे करेपर्यंत, आणि आता माझे राहिलेले आहेत फक्त भात आणि भाकरी.
तर मस्त अशा भाकरी देखील होत आलेल्या होत्या. त्यानंतर दुसरीकडे भात ठेवलेलं होतं, तर भात स्टार्टिंगला बघितला तर शिजला नव्हता. त्यामुळे मग मी थोड्या वेळ ठेवला, पण नंतर भाकरीच्या गडबडीत असे अडकले, कारण ते चिपकणं इकडं तुटणं असं होत गेलं. त्यामुळे मग ते भाताला देखील ग्रहण लागल्यासारखं झालं आणि भात देखील मला गाळायला मिळाला नाही आणि त्याच्यामुळे मग भात देखील खूप जास्त शिजला गेला. तर तसा शिजल्यानंतर माझ्या डोक्यात आलं नव्हतं. माझं डोकं थोडंसं हे झालं की आज सगळे बोलणार की भात असा काय केला आहे, चिखल झाल्यासारखं झालं आहे. खूप खूप जास्त शिजला गेला होता, कारण भाकरी जास्त होते त्यामुळे मग तो जास्त वेळ राहिला आणि जास्त शिजला. पण जेव्हा म्हणजे मी भात जेवायला बसलो तेव्हा मग नायरा मला म्हटली, माझ्या लक्षात नाही आलं ह्या गडबडीमध्ये. तर नायरा बोलली की मम्मी वा वा, आज तू माझ्या आवडीचा भात बनवला जास्त पाणीवाला आणि चिपचिप भात बनवला त्याला चिपचिप भात म्हणते. तर मी म्हटलं हो, तो आज तुझ्यासाठी बनवलेला आहे. म्हणून मग नायराला सांगितलं की तुझ्यासाठी मी भात असा बनवला, कारण तुला दुसरा म्हणजे ते असा भात खातच नाही. खूप मोकळा मोकळा भात असेल ना तर ती खात नाही. तिला असं मऊ मऊ झालेला भात असेल ना तरच नायरा भात खाते, नाहीतर खात नाही. तर तशा प्रकारे म्हणजे भाकरी तशा एवढ्या खराब नव्हत्या झाल्या, पण थोडंसं कसं आहे बघा, ह्या स्टार्टिंगला भाकर चिपकली ना आणि तवा खराब झाला की माझा मूड खराब होऊन जातो, की ही स्टार्टिंगपासूनच असं झालं ना मग पुढच्या भाकरींना देखील डाग वगैरे होतात. ते मला आवडत नाही. पण ठीक आहे, तरी होऊन जातं कधी कधी गडबडीच्या वेळात असं होऊन जातं. तर देवपूजा करेपर्यंतच 9:45 झालेले होते. त्यानंतर पुढचा स्वयंपाक करायचा. सगळ्यांचं बाकी काही नाही, मला आवाज वगैरे कोणी दिला नाही ना लवकर जेवायला दे जेवायला दे, तर माझी एवढी गडबड होत नाही. पण जर सगळेच मागं लागलेले असले ना की झालं आहे का, भूक लागली आहे, झालं आहे का, तर मग माझी जास्त गडबड होऊन जाते. म्हणून मी नेहमी तरी हेच करते की जेवणाची तयारीला आहे ना मी सगळ्यात अगोदर लागते, लवकर स्वयंपाक करून घेते. कारण मग मला कोणी मागं असं झालं असेल तर दे, झालं असेल तर दे, भूक लागली असं बोलत राहिलं ना तर मग माझी खूप गडबड होऊन जाते. नाही, जे काय माझ्याकडून चांगलं होणार असतं त्याची पण वाट लागून जाते, हे मला माहिती आहे. त्यामुळे मग थोडंसं मी पण लवकर नेहमी स्वयंपाकाला लागते. तर मी आज पण लवकरच लागलेली होती, कारण भोगी होती त्यामुळे मला माहिती होती माझी गडबड होणार म्हणजे होणारच. पण झालं काय की लाडू बनवून आणि हे करेपर्यंत उशीर झाला. त्यामुळे मग आता करणार काय, लाडू तर करायचे होते, कारण संक्रांतच्या दिवशी लाडू करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मला ते अगोदरच्या दिवशीच करावे लागणार होते. त्यामुळे मग म्हटलं जाऊ देत, आता काय करायचं काय. त्यानंतर मग मस्त असं किचन वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे. आणि भोगीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.